आणि एकूणच सध्या आंदोलनं सुरू आहेत, मुंबईत आंदोलन सुरू आहे, त्याचबरोबर नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी नागपूरहून संजय तिवारी आहेत, तर मुंबईहून अक्षय कुडकेलवार आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात अक्षय कुडकेलवारकडे। अक्षय, ज्या पद्धतीनं आंदोलक आक्रमक झालेले आहेत, ते आक्रमक झालेले आंदोलक पाहता या संपूर्ण आंदोलनामध्ये काही राजकीय पक्ष उतरलेत असं वाटतंय का? एकूण सध्याची जी आपण परिस्थिती बघतोय, या सगळ्या परिस्थितीनुसार काही डावे पक्ष वगळता जे सध्या दिसून येतंय ते वगळता कुठल्याही राजकीय पक्षाचा थेट सहभाग या आंदोलनामध्ये दिसून येत नाही। डावे पक्ष आपण यासाठी म्हणतो की त्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना ज्या आहे या काहीशा प्रभावी असतात, त्यांना या सगळ्या प्रश्नांची थोडीफार जाण असते आणि म्हणून त्या हिरहिरीने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होतात। मात्र आज जे चित्र शिवाजी पार्क परिसरामध्ये बघितलं, यामध्ये तुर्तास तरी असं दिसून येत नाही की कुठल्याही राजकीय संघटना थेटपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। सध्या मी शिवाजी पार्क परिसरामध्ये आहेत आणि शिवाजी पार्क परिसराला संपूर्ण शिवाजी पार्क परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण तरुणी, विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचे पालक हे सगळे या जे काय सध्या दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि अभिजित दिपके याचं आंदोलन ज्यावेळी सुरू होतं आणि संसद भवनाच्या दिशेने जो मोर्चा सुरू होता, या मोर्चामध्ये झालेल्या लाठीचार्जचा, मारहाणीचा विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुण या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली होती। सुरुवातीला काही 4-5 तरुण जे या ठिकाणी एकत्र जमत होते त्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली। यानंतर मोठ्या संख्येनं एक मोर्चा या परिसरातून निघाला, मात्र वाहतुकीचा व्यत्यय करू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या आणि त्यांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली। मात्र कुठल्याही प्रकारे रास्ता रोको करतील किंवा या ठिकाणची सुव्यवस्था आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असा प्रयत्न करू नये असं पोलिसांनी देखील आवाहन केलं। अनेकांना या ठिकाणावरून निघून जाण्यास सांगण्यात आलं आणि जे तरीही पोलिसांच्या सूचनेचं पालन करत नव्हते अशा काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दादर पोलीस स्टेशन असेल, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण जर परिस्थिती बघितली तर या परिसरातनं आता मोर्चा पुढे गेलेला आहे। पुढे सेनाभवन परिसर होत प्लाझा परिसरामध्ये हा मोर्चा पोहोचला असल्याचं आपल्याला कळते। मात्र पोलीस आता या ठिकाणी जी काही वाहतुकीची कोंडी झाली होती, अगदी वाहतुकीची कोंडी झाली होती ती सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मी तुझ्याकडे पुन्हा एकदा अक्षय येतो। मात्र आता सध्या नागपूरमध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊयात संजय तिवारी यांच्याकडून। संजयजी, आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। एकीकडे भाजपचे कार्यकर्ते होते तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते वरून घोषणा देत होते। पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं दिसतंय। तुर्तास काय स्थिती आहे? अगदी बरोबर, पोलिसांनी ऐन वेळेवर पोहोचून तिथे जे भाजप कार्यकर्ते होते त्यांना हुसकावलं, काही भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना हुसकावत त्यांना पोलिसांच्या व्हॅनकडे नेलं आणि त्यामुळे परिस्थिती चिघळण्यापासून वाचली असं आपल्याला म्हणावं लागेल। काही काळासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते, जे शहर काँग्रेस कमिटीचं जे मुख्यालय आहे इथून मागे देवडिया काँग्रेस भवन त्याला म्हणतात, तिथे देवडिया काँग्रेस भवनाच्या पहिल्या मजल्यावरती ते गच्चीवरती उभे होते, काँग्रेसचा झेंडा घेऊन घोषणा देत होते आणि इथे या चौकामध्ये चिटणीस पार्क चौक म्हणतात, या चिटणीस पार्क चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणा देत होते आणि सगळी परिस्थिती सामान्य वाटत होती। समोर देवडिया भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बॅरिकेड्स लावले होते, दंगा नियंत्रण पथकाला तिथे तैनात करण्यात आलं होतं। पण अचानक घोषणा देता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अचानक त्या दिशेने धाव घेतली आणि ते जे बॅरिकेड्स लावले होते त्यांना बाजूला करून हटवून आणि तिथून त्यांनी धाव घेतली आणि सरळ देवडिया काँग्रेस भवनाकडे पोहोचले। पोलिसांनी त्यांचा पिछा केला, पण तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले होते आणि त्यांच्यामध्ये जबरदस्त घोषणायुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं। सुमारे काही मिनटं हे घोषणायुद्ध तसंच सुरू होतं, पण ऐनवेळी राहुल मदने जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम तिथे पोहोचली। त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आणून इथे 3 व्हॅनमध्ये त्यांना बसवून आणि त्यांना आता पोलीस मुख्यालयाकडे नेण्यात आलेलं आहे। धन्यवाद संजय, दिलेल्या अपडेट्सबद्दल। तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स पुढचे घेणार आहोत। तुर्तास दोन्हीकडची आंदोलनं थोडीशी शमल्यासारखं दिसत आहेत, मात्र विद्यार्थी थोड्या वेळाने पुन्हा रस्त्यावर उतरत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ही आंदोलनं होण्याची शक्यता लक्षात घेता या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दोघांचेही। तर आता ही दुसरी दृश्य पाहतोय दादरमधली सेना भवनच्या समोरच्या चौकात। आता ही
तरुणाई पुन्हा एकदा गोळा झालेली आहे, तिथं घोषणाबाजी केली जाते। शिवाजी पार्क मधली दृश्य आहेत। शिवाजी पार्क मैदानात हे आंदोलक आज जाताना दिसत आहेत। दिल्लीतल्या आंदोलनाचे लोण ठिकठिकाणी पसरताना दिसत आहेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। विशेषतः विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। राजकीय पक्षांची आंदोलनं एकमेकांच्या विरोधात होतातच आहेत, मात्र विद्यार्थी उत्स्फूर्तपणे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याच्या व्यतिरिक्त किंवा झेंड्याशिवाय या आंदोलनात उतरलेले दिसत आहेत। हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपरफुटी ज्या पद्धतीनं होते किंवा गेल्या काही वर्षात पेपरफुटीच्या ज्या घटना झाल्या, चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नागपूर मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। सोमवारपासूनच देशभरातच आंदोलनं सुरू होताना दिसत आहेत। सुरुवात दिल्लीपासून झाली, मात्र दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहेत। काल काँग्रेसनं आंदोलन केल्यानंतर आज भाजप देखील आक्रमक झालेली आहे। भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाते, तर भाजपच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून सुद्धा आंदोलन केलं जातं आहे। आणि अशा यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालंय। नागपूरमध्ये देखील भाजप काँग्रेस आमने सामने आले। भाजपनं काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला। हो येतोय, मला आवाज येतो। हॅलो, दरम्यान मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार तिथे उपस्थित आहेत। ऋतिक, मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, काय नेमकं वातावरण आहे? आपण पाहतोय पोलिसांचा अजूनही तगडा बंदोबस्त आहे आणि आपल्यासोबत DCP आहेत राहुल मदने सर, त्यांच्याशी विचारूया। सर, पोलिसांचा इतका तगडा बंदोबस्त होता आणि आपण काहीच मिनिटांमध्ये हे जे आंदोलन आहे ते हुसकावण्यात यश मिळवलेलं आहे, काय रूपरेखा होती रणनीतीमध्ये? जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये बॅरिकेडिंग ढकलून त्या ऑफिसकडे जायचा प्रयत्न केला। तात्काळ पोलिसांना त्यांना डिटेन केलेलं आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। खूप खूप धन्यवाद। तर एकूणच या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेतलेली आहे आणि आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांना व्हॅनने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर। आपण ही दोन दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये एक जोरदार आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा आक्रमक आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी मुंबईहून ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आहेत। ऋतिक, आता सध्या आंदोलनात काय स्थिती आहे? बघतोय की आंदोलनामुळे रस्ता जो आहे तो जाम झालेला आहे। पोलीस बघतोय की या ठिकाणी पाऊस सुरू आहे, मात्र आंदोलक जे आहे दादरच्या रस्त्यात आपण ही दोन दृश्य पाहतोय। ऋतिक बरोबर आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत, त्याच्याशी संपर्क नीट होऊ शकत नाहीये। मात्र मुंबईत विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन सुरू झालंय, तर दुसरीकडे नागपूरमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत आणि आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। नागपूर आणि मुंबईत आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे। दिल्लीतल्या आंदोलनाचं लोण आता महाराष्ट्रात सुद्धा पसरू लागलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत। पोलीस या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणू पाहत आहेत आणि ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे नागपूरमध्ये पोलीस आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करतायत, रस्ता रोको करण्यासाठी त्यांना आंदोलक हे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस त्यांना यापासून रोखू पाहत आहेत। तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा तीच स्थिती आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सकाळपासून विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत। पुन्हा एकदा आपण ऋतिक कडे जाणार आहोत। ऋतिक, या सगळ्या आंदोलकांना आता हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? नक्कीच पोलीस अतोनात प्रयत्न करतायत त्या सर्व आंदोलकांना हटवायचं, मात्र हे युवक जे आहेत ते रस्त्यावरती थांबायला ठाम आहेत। आपण बघतोय त्यांची संख्या देखील थोडी तिकडे नाहीये, तर मोठ्या प्रमाणावरती आहे। दादरचा हा मध्यवर्ती भाग आहे। शिवाजी पार्क पासून काही पावलांवरती प्लाझा येतो आणि तोच शिवाजी पार्क ते ट्रॅफिक जाम या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की मोठ्या संख्येने हे युवक जे आहेत ते आपल्या मागणीसाठी ठाम आहेत। पोलिसांच्या एक प्रकारे नाकीनऊ आलेला आहे त्यांना बाजूला काढणं, मात्र एकंदरीत बघतोय की परिस्थिती जी आहे ती
कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस मोठ्या प्रमाणावरती करत आहेत. तरुण जे आहेत ते राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करतात. पोलिसांकडून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र युवकांचे जथ्थेचे जथ्थे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क परिसर असेल, दादरचा प्लाझा परिसर असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. ही जी रॅली आहे ती आता पुढे प्लाझाच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या युवकांच्या आंदोलनामुळे दादर मधलं जे जनजीवन आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. रस्ता जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे. रस्त्याचे फुटपाथ असतील किंवा रस्ता असेल, दोन्हीकडे युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो. एक मागणी घेऊन या ठिकाणी हे युवक सगळे रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो या युवकांची मागणी असल्याचं पाहायला मिळतंय. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावरती आपण बघतो की युवकांची गर्दी आहे आणि आपण बघितलं तर पोलिसांची कारवाई ही सातत्याने या युवकांवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत अनेक युवकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. मात्र युवक जे आहेत ते कुठेही हलत नाहीयेत. आपण बघतो ही तरुणी जी आहे ती झेंडा घेऊन आलेली आहे. काय सांगाल, तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात? We want the resignation of Dharmendra Prasad and Narendra Modi. आपण बघतोय की पोलीस जे आहेत ते आंदोलकांना थांबू देत नाहीयेत. पुढे जाण्याचा त्यांच्याकडून इशारा दिला जात आहे. एकंदरीत या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. आपण बघतोय की युवकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहेत. कुठेतरी बाचाबाची देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय. महेश सावंत आपल्या सोबत आहेत. सर, युवक रस्त्यावरती युवकांनाच कंट्रोल करायला पाहिजे, नाहीतर दंगल घडेल आणि युवा पिढी स्थानिक आमदार आहेत, ठाकरे गटाचे आमदार आहेत महेश सावंत हे आता बोलताना दिसत आहेत. आपण बघतोय की आता परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती आहे. कारण की ठिकठिकाणी युवक आहेत मोठ्या प्रमाणावरती उतरलेले आहेत. संपूर्ण बाहेर आहे परिस्थिती. हवा येतात, त्यांचा उद्रेक आहे, तो उद्रेक बाहेर काढतात. आपण बघतोय की महेश सावंत, आपण मुंबईतली दृश्य पाहिली तर नागपूरमधली स्थिती बघा. नागपूरमध्ये आता धरपकड सुरू झालेली आहे. आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी. आंदोलक सैरावैरा पळताना दिसत आहेत, त्यांच्या मागे पोलीस धावताना दिसत आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान या आंदोलकांची धरपकड करतानाची दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये सुद्धा आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. दिल्लीच्या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले दिसत आहेत. नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर मुंबईच्या आसपासच्या अनेक शहरांमध्ये सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दिला जातो आणि विशेषतः या आंदोलकांमध्ये अनेक पक्षीय संघटना सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपण आत्ता पाहिलं की मुंबईमध्ये ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत हे सुद्धा आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरलेले आहेत. साहजिक आहे त्यांची विद्यार्थी संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी असेल. ही तीन दृश्य पाहतोय. मुंबईतल्या चेंबूरमधला विद्यार्थ्यांचा हा जमाव, तर दुसरीकडे दादरमध्ये आंदोलक आक्रमक घोषणा देताना दिसत आहेत. नागपूरमध्ये आंदोलकांची एक प्रकारे धरपकड केली जाते, तर दुसरीकडे इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि ही जी दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय, काँग्रेसच्या मुख्यालयासमोरची दृश्य आहेत. तिथं भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे काही काळ तिथं तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची स्थिती आपण पाहतोय. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून साधारण हीच स्थिती आहे. एकमेकांना घोषणाबाजीनं उत्तर देताना दोन्हीकडचे कार्यकर्ते दिसत आहेत. खाली जे कार्यकर्ते आहेत ज्यांना पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत ते कार्यकर्ते भाजपचे आहेत, तर वरून जे कार्यकर्ते घोषणा देत आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या मुख्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आंदोलन जरी विद्यार्थ्यांचं असलं तरी सुद्धा आता राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात या आंदोलनाचा वापर करताना दिसत आहेत. 6 दृश्यांमधनं आपण पाहू शकतो कुठे कुठे आंदोलनं सुरू आहेत. मुंबईच्या लोअर परळमधलं आंदोलन पाहतोय, दुसरीकडे चेंबूरचं आंदोलन सुरू आहे, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं. पुण्यातही विद्यार्थी आक्रमक झाले होते. याशिवाय नाशिक आणि भंडारा इथं सुद्धा विविध विद्यार्थी संघटनांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलेलं आहे.
अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत, कारण राजकीय पक्षांचे झेंडे सुद्धा या आंदोलनामध्ये दिसत आहेत. ही दोन दृश्य पाहतोय. एकीकडे नागपूरमधलं आंदोलन तर दुसरीकडे दादरमधलं आंदोलन आपण पाहतोय. सरकार विरोधी घोषणा देत विद्यार्थी आक्रमकपणे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रास्ता रोको सदृश्य परिस्थिती झालेली आहे, कारण ज्या रस्त्यावर आंदोलन सुरू आहे ते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे एक प्रकारे या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना सुद्धा बसताना दिसतोय. कालही मनसेच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक आंदोलन शिवाजी पार्कमध्ये झालं होतं आणि त्यानंतर आता दादरमध्ये दुसरं आंदोलन सुरू आहे, जिथं विविध संघटनांचे विद्यार्थी आक्रमकपणे आंदोलन करताना दिसत आहेत. दृश्यांमध्ये आपण महेश सावंत पाहतोय. ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आहेत माहीमचे, ते सुद्धा सहभागी झाले आहेत. नागपूरमधली ही दृश्य पाहतोय. काँग्रेसच्या मुख्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं होतं आणि त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते वरून घोषणाबाजी करताना दिसत होते. दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत यासाठी पोलीस दक्षता घेताना दिसत आहेत. आणि भाजपचे जे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते त्या कार्यकर्त्यांना आता तिथून हटवण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. सोमवारपासूनच या आंदोलनाची दिल्लीत सुरुवात झाली होती आणि दिल्लीतलं हे आंदोलन आता हळूहळू देशाच्या इतर भागातही पसरू लागलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये विद्यार्थी दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. नीट फेरपरीक्षेच्या मुद्द्यावरून हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. मात्र गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीनं परीक्षांमध्ये पेपरफुटी सातत्यानं होते त्याचा रोष विद्यार्थी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत. आताच काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की 10 वर्षात 149 वेळा पेपरफुटीच्या घटना घडलेल्या आहेत. सरकार मात्र ढिम्म आहे. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आता ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली दिसते. नागपूर, मुंबई इथली ही दृश्य आपण पाहतोय. विद्यार्थी मोठ्या संख्येनं भर पावसात रस्त्यावर उतरलेले आहेत. घोषणाबाजी करतायत, आपला निषेध व्यक्त करतायत, पेपरफुटीच्या बाबतचा आपला रोष व्यक्त करतायत. आणि या अर्बन नक्षलवादी लोकांना ज्या प्रकारे भारताची बदनामी त्याला धडा शिकवण्यासाठी हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेले. हे देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेले आणि यांच्या कार्यालय चालू दिल्यानंतर युवा मोर्चा हा पंतप्रधानांचा तर राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनांवर आपली नजर असणार आहे. तुर्तास बातम्या इतर पाहूयात. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिल्यानंतर आता राज्यात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं. भाजप नेते अतुल सावे, भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून ठेवलेलं होतं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सारख्या नेत्यांनी जाऊन खारगेजींच्या वाढदिवसाचा बहाणा करून माननीय मोदीजींच्या घरासमोर जाऊन निदर्शनं केले. अतिशय निंदनीय गोष्ट आहे. तुम्ही आंदोलन करावं पण पंतप्रधानांच्या घरासमोर नसते होत आंदोलन. आंदोलन करायला अनेक ठिकाण आहेत, तिकडे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं. पंतप्रधान हे एक रिस्पेक्टेबल पर्सन असतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या लक्षात घेऊन त्यांच्या घरासमोर जे काँग्रेसच्या लोकांनी काल आंदोलन केलं अतिशय निंदनीय गोष्ट.